Good morning, students. Today we are going to learn our first lesson, that is the fun they had. विद्यार्थ्यांनो, आज आपण द फन दे हॅड हा जो लेसन आहे हा शिकणार आहोत. फर्स्ट आपली पोएम आहे ती आपण मागच्या पिरियडला बघितलेली आहे, पण आपण आज हा लेसन शिकणार आहोत. आता या अगोदर सुरुवातीलाच तुम्हाला वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅट हा भाग दिलेला आहे. गप्पा टप्पा गप्पा टप्पांमध्ये तुम्हाला एकमेकांशी डायलॉग स्पीकिंग करायचे किंवा काही कन्व्हर्सेशन करायचे, चर्चा करायची, डिस्कस करायचे. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल सर्वात जास्त काय आवडतं? डू यू थिंक स्कूल इज फन? तुम्हाला वाटतं का शाळा ही गंमत आहे? मला तरी वाटतं की या कोरोनाच्या काळात तुम्हाला सगळ्यांना शाळेत यायला खूप आवडत असेल. आता तुम्हाला शाळेत येण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक झालेले असाल. यू आर एक्सायटेड टू कम ॲट अवर स्कूल. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? स्कूलमधला कोणता पार्ट आहे की जो तुम्हाला आवडत नाही? यामध्ये तुम्ही सांगू शकता द सब्जेक्ट दॅट यू डोंट लाईक और यू फील डिफिकल्ट. दिस पार्ट यू डोंट लाईक टू अटेंड. तुम्हाला शाळेमध्ये जो सब्जेक्ट कठीण वाटत असेल तो तुम्हाला न आवडता असेल किंवा आवडत नसेल. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू टेस्ट? शिक्षक तुम्हाला किती वेळा किंवा ऑफनली कितीदा टेस्ट देतात किंवा ओरली क्वेश्चन्स विचारतात, हे तुम्ही चिटचॅटमध्ये डिस्कस करायचे. क्लासिफायमध्ये तुम्हाला ब्लॉक्स दिलेले आहेत. लिसन केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम्स. खाली तुम्हाला या कॉलम खाली काही रोमध्ये वर्ड्स दिलेले आहेत, ते तुम्हाला क्लासिफाय करून एन्शियंट, मॉडर्न अँड फर्निस्टिक यामध्ये कॉलममध्ये तुम्हाला ते फिलअप करायचे. आता आपण वेळ न घालवता पुढचा लेसन आपला जो फर्स्ट 1.2चा लेसन आहे त्या स्टोरीला आपण सुरुवात करणार आहोत. द फन दे हॅड. गंमत, त्यांना आलेली गंमत. आता या लेसनमध्ये तुम्हाला मार्गी आणि टॉमी, दिस टू चाइल्ड्स स्पीक टू इच अदर. मार्गी इज सिस्टर ऑफ टॉमी अँड टॉमी इज एल्डर दॅन मार्गी. टॉमी हा मार्गीपेक्षा मोठा आहे आणि मार्गीला गंमत वाटते. या सगळ्या लेसनमध्ये ती सगळी तिने एक्सप्रेस केलेली आहे. शी हॅड रोटन इट इन हर डायरी. तिच्या डायरीवर तिने ते लिहून ठेवलेलं आहे. आता ही गंमत काय आहे ही आपण स्टडी करू. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ऑन द पेज headed 17th May 21,057, she wrote, "Today Tommy found a real book." आता ही जी स्टोरी आपण अभ्यासतोय, तुम्ही जर हातात पेन घेतला असेल तर नोट डाऊन करा की सगळे जे वर्ब्स आहेत हे सगळे वर्ब्स तुम्हाला पास्ट टेन्समध्ये आलेले म्हणजे भूतकाळामध्ये आहेत. तरी हा जो लेसन आहे हा फ्युचरवर बेस केलेला आहे, म्हणजे फ्युचरमध्ये कसं घटना घडू शकते हे सांगितलेलं आहे. पण रायटिंग जे केलेलं आहे ते सगळं पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळात आहे. मार्गी इवन रोट, राईटचा पास्ट टेन्स रोट आलेला आहे. मार्गीने नेहमीप्रमाणे लिहिले. अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी, तिच्या डायरीमध्ये तिने हे नोंद केलेलं आहे. ऑन द पेज हेडेड 17 मे 21,057. आता त्या पेजवर तिने हेडेड म्हणजे डेट कोणती टाकलेली आहे, 17 मे 1957. आता या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मॅडम हे पुढचं लिहिलेलं आहे, असं कसं झालं? तर हे भविष्यामध्ये वर्णन किंवा भविष्यामध्ये कसं घडू शकतं याबद्दलचं हे वर्णन आलेलं आहे. 1957च्या 17 मेला मार्गीने हे लिहिलेलं असेल किंवा होतं असं यामध्ये वर्णन आलेलं आहे, म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आलेलं आहे. शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तिने काय लिहिलं होतं की आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. खरं पुस्तक म्हणजे कोणतं? टुडे वी स्टडीड ऑन अवर रिअल बुक दॅट इज प्रिंटेड ऑन पेजेस. आज आपण आपल्या रिअल बुकमधचा अभ्यास करतो किंवा प्रिंटेड बुक्स बघतोय, त्यामध्ये आपण जोही अभ्यास करतो तो प्रिंटेड स्वरूपात आपल्यासमोर बोल्ड लेटर्समध्ये असतो आणि आपण वी कॅन रीड इट लाऊडली और सायलेंटली. आपण ते वाचन करू शकतो आणि स्टडी करू शकतो. सो शी रोट दॅट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्गीज ग्रँडफादर said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper.
हे जे पुस्तक होतं हे खूप जुनं होतं. मार्गीचे आजोबा जे होते त्यांनी एकदा तिला सांगितलेलं होतं, हिज ग्रँडफादर हर ग्रँडफादर टोल्ड हर दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय, की ज्यावेळेस ते एक छोटा मुलगा होते, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. त्या आजोबांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेलं होतं की ते लहान असताना सगळे पुस्तकं ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर, ते पेपरवर ते सगळे प्रिंट केले जायचे किंवा पेपरवर ते लिहिलेले असायचे. अशा पद्धतीचं आजोबांच्या आजोबांचं पुस्तक हे मार्गीला सापडलेलं होतं, टॉमीला सापडलेलं होतं आणि टॉमी ते वाचत होता. दे टर्न ऑन द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. हिअर क्रिंकलीचा मिनिंग घ्या wrinkles. They turn on the pages of the book that is very old. It was a very old book. असं आपण सुरुवातीलाच बघितलंय, खूप जुनं पुस्तक होतं ते. याचं जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं तर इट वॉज नॉट अ व्हेरी न्यू बुक, असं आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो, नकारार्थी वाक्य बनवता येऊ शकतं. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. त्यांनी पुस्तकाचे पानं चाळले किंवा पलटवले की जे खूप पिवळे झालेले होते आणि वळ्या पडलेल्या होत्या, विंकल्स आलेल्या होत्या. आता जुनं पुस्तक असेल, पोथी असेल, तुम्ही आजोबांची आजीची बघा, तर त्याचे पानं हे थोडेफार फाटके असतात, तुटके असतात, वळ्या पडलेल्या असतात आणि पिवळा रंग आलेला असतो त्याला, कारण ते खूप जुनाट झालेले असतात. इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स अँड स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू. इट वॉज ऑफली फनी. ऑफलीचा मिनिंग होतो एक्स्ट्रीमली, व्हेरी एक्स्ट्रीमली. ते जे बुकचे पेजेस होते, त्या पुस्तकाचे जे पानं होते, हे पानं हे खूप आश्चर्यकारकरित्या खूप फनी त्यांना वाटत होते, खूप गमतीदार वाटत होते. टू रीड वर्ड्स दॅट स्टूल स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे. ते जे पुस्तकात प्रिंटेड शब्द होते, हे शब्द स्टिडी किंवा स्थिर राहणारे होते, स्टील राहणारे होते. आता कम्प्युटरवर तुम्ही अभ्यास करतात, मोबाईलवर अभ्यास करतात, तर ते जे वर्ड्स असतात हे पटकन तुम्ही स्क्रीनवरचे घालवू शकता किंवा मुव्हिंग करू शकतात. आणि जर प्रिंटेड बुक्स असेल तर त्याच्यावरचे शब्द तुम्ही मुव्हिंग करू शकतात का? नाही. पण मार्गीच्या एजमध्ये किंवा मार्गीच्या काळामध्ये, भविष्यामध्ये असे पुस्तकं प्रिंटेड स्वरूपात नसतील आणि म्हणून तिला हे आजचे जे पुस्तक आपले आहेत हे कसे वाटतायत? फनी वाटतायत. दिस बुक्स वेअर फनी फॉर दिस टू चाइल्ड्स. या दोघं लहान मुलांना हे पुस्तकं खूप गमतीदार वाटतायत. इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील. की जे स्थिर राहणारे शब्द बघून, स्टूड इज द पास्ट टेन्स ऑफ स्टँड. स्टँडचा भूतकाळी रूप आहे. हे जे शब्द होते हे मूव्हिंग न होता स्थिर राहणारे होते आणि हे बघून तिला खूप आश्चर्य वाटत होतं. द वे दे वेअर सपोज टू ऑन द स्क्रीन यू नो. सपोज टू ऑन द स्क्रीन यू नो. आजच्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये स्क्रीनवरच ते रीडिंग करतील आणि म्हणून ते मूव्हिंग असणारे शब्द, मूव्हिंग असणारे बुक्स यापेक्षा हे जे स्थिर राहणारं पुस्तकातले शब्द होते हे त्यांना आश्चर्यकारक वाटत होते. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट. आणि ज्यावेळेस ते बॅकिंग करायचे किंवा पेज पलटवल्यानंतर परत मागच्या पेजवर यायचे तेव्हा ते शब्द सेम तसेच असायचे. आजही आपण बघतो आपल्या पुस्तकातले वर्ड्स बदलतात का? नाही, कारण ते प्रिंटेड आहेत. पण मागीच्या काळामध्ये हे प्रिंटेड वर्ड्स असणार नाही आणि तिला स्क्रीनवरच सगळा अभ्यास करावा लागेल. सेम वर्ड्स ऑन इट दॅट ही हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा हे वर्ड्स वाचले तेव्हा त्यांना ते कसे वाटले? दे फाउंड दिस वर्ड्स व्हेरी फनी. दे फाउंड दिस बुक व्हेरी फनी. सो शी रोट दॅट टॉमी टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. म्हणून तिने आश्चर्यकारकरित्या पहिलं जे वाक्य वापरलेलं आहे की टॉमीला आज एक खरं पुस्तक सापडलं. बघा, आपल्याला आश्चर्य वाटेल, खरं पुस्तक असं का लिहिलं तिने? त्याचा मिनिंग आज समजला तुम्हाला? कारण तिच्या काळामध्ये ते जे वर्ड्स असतील, बुक्सचे जे पेजेस असतील, हे सगळे मुव्हिंग असतील अँड चेंजेबल असू शकतात. बदलही आपल्याला करता येऊ शकतो. गी सेड टॉमी व्हॉट अ वेस्ट. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. टॉमी अगदी आश्चर्यकारकरित्या किंवा तिरस्काराने म्हणाला, गी व्हॉट अ वेस्ट. अरे, किती निरुपयोगी पदार्थ आहे किंवा किती वाया घालवणं आहे. वेन यू आर थ्रू द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. मार्गीला तो उद्देशून बोलतोय, ज्यावेळेस तू हे पुस्तक वाचशील
वेन यू आर थ्रू द विथ द बुक म्हणजेच काय तर पुस्तक तू चाळशील किंवा पाहशील, यू जस्ट थ्रो इट अवे, तू ते फेकूनच देशील. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. मला वाटतंय की तू हे पुस्तक बघितल्यानंतर मागे काय करशील, तू हे फेकून देशील. कारण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर काय होतं, अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर मिलियन्स ऑफ बुक, लक्षावधी अब्जावधी पुस्तकं त्यावर आपल्याला मिळतात किंवा आपण वाचू शकतो. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि आणखी खूप भरपूर मिळू शकतात. आय वुडंट थ्रो इट अवे, मी ते फेकू शकतो का नाही, ते तसेच्या तसे सेम राहू शकतात किंवा मी त्यात चेंजेस करू शकतो आणि ते बोरिंग वाटत नाही, असं त्या टॉमीचं म्हणणं आहे. सेम विथ माइन सेड मार्की, शी वॉज 11 and hadn't seen as many textbooks as Tommy had. He was 13. Ages of these two child is given here. दोघेही मुलांचं वय दिलेलं आहे. सेम विथ माइन सेड मार्गी, मार्गी म्हणते की हो माझ्याशी असंच होईल, कारण मला पण हे बुक आवडणार नाही. माझ्या टेलिव्हिजनवर भरपूर अब्जावधी पुस्तकं मी वाचू शकते. शी वॉज 11, ती 11 वर्षाची होती. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड, आणि टॉमी किती वर्षाचा होता आता, ही वॉज